गोड कार्यक्रमामध्ये आपण बाबासाहेब मसाळांसह सर्व डोंबाळ्यावरून आलेली पैशांनी यामध्ये सहभागी झालेले आहेत। अत्यंत या गोड कार्यक्रमासाठी ग्रामस्थ आणि विशेष करून माता भगिनी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं मी मनापासून असं त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि श्रेयस पाराजी कोकणर आणि सार्थक भरत खोडवे या दोन्ही मुलांनी आज आर्मीमध्ये भरती होत असताना आपण पाहतो की अग्निपथ नावाची आपल्या देशामध्ये देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही संकल्पना राबवली। तिथून पाठीमागे मिलिटरीची भरती जरा कमी व्हायची आणि या अग्निपथमध्ये भरती होण्यासाठी स्वइच्छेने स्वहिरारीने पुढे जाणारे जवान हे मोदी साहेबांच्या या देशाच्या मायभूमीमध्ये कटाक्षाने डोळ्यासमोर आले आणि त्यांनी ही योजना पुढे अंमलात आणली। या योजनेला विरोधी पक्षाच्या लोकांनी अनेक विरोध केला, परंतु मोदी साहेबांनी घेतलेला ठाम निर्णय तो निश्चितपणाने फलदायी झाला असं म्हणलं तर वावगं होणार नाही। अत्यंत गोड कार्यक्रमासाठी आपण सर्व ग्रामस्थ या निमित्ताने उपस्थित झालात। पवार गुरुजींनी मार्गदर्शन केलेलं आहे, मेजर संतोषने मार्गदर्शन केलेलं आहे। ते म्हणजे मी काय मार्गदर्शन खऱ्या अर्थाने तुमच्या मार्गदर्शन आणि ही जर गरज तुम्हाला भागवायची असेल आणि मुलांना खऱ्या अर्थाने प्रेरणा द्यायची असतील, शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपल्या गावाची मान निश्चितपणानं इतकी उंचावत चाललेली आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली मुलं आता यामध्ये बाध्यता आहेत। ही 3 मुलं तर देशाचं संरक्षण करण्यासाठी जे जवान चाललेले आहेत, श्रेयस, सार्थक आणि पृथ्वीराज, हे 2 महिन्यामध्ये आपली ही 3 मुलं स्वइच्छेने आईवडिलांच्या पुण्याने मातेच्या आणि मागच्या 15 दिवसापूर्वी त्यांचा आपण सत्कार केला। पृथ्वीराज झुंबर कांबळे या 3ही विद्यार्थ्यांचे मी आपल्या गावच्या वतीने प्रथमतः मनापासून हार्दिक स्वागत करतो। देश सेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे या तिघांचंही म्हणजे एक त्यांनी चांगलं कष्ट अभ्यास केल्यामुळे एकदम अल्प वयात म्हणजे खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये त्यांचं आपले देश सेवा करण्यासाठी सिलेक्शन झालं। ही खरंच आपल्या राक्षसवाडी गावाचं खूपच मोठी गौरवाची बाब आहे। आणि आपण बघतोय गेले 2-3 वर्ष झालं आपल्या गावामध्ये एक चांगल्या प्रकारचं म्हणजे प्रत्येक परीक्षामध्ये एक चांगलं यश आपले गावातील विद्यार्थी संपादन करत आहेत आणि आईराक्षाची कृपा नेहमीच आपल्या सर्वांवर राहिलेली आहे। आणि पाराजी भाऊ कोकणर यांचे चिरंजीव श्रेयस पाराजी भाऊंचं नेहमीच आपल्या गावासाठी सगळ्यांना एक मार्गदर्शन इथून मागच्या काळात राहिलेलं आहे। पवार गुरुजींचं ही सगळे आपले ज्येष्ठ आपल्या गावातील शिक्षक माने सर म्हणजे सगळेच नेहमीच आपल्या गावाच्या विकासासाठी सर्वांचं एक धडपड असते किंवा आपल्या गावातील विद्यार्थी शिकले पाहिजे, पुढे गेले पाहिजेत। आणि कुणाचं तरी गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लागतं, तसं नेहमीच आपण सर्वजण मिळून आपल्या गावात कुणाची निवड झाली तर आपण सर्वजण एकत्र येतो, त्यांचा आपण आदर सत्कार करतो। यामागचं कारणच असं आहे की पुढच्या विद्यार्थ्यांना त्यातून एक प्रेरणा मिळत असते आणि म्हणूनच आपण सर्वजण नेहमीच गुण्यागोविंदाने कुठलाही गावात गटतट न ठेवता आपण सर्वजण एक येतो। आणि ही खरंच आपल्या गावाची परंपरा अशी कुठंच नाही की आपल्या गावामध्ये आहे। एका फोनवर एका मेसेजवर एवढे लोक आपल्या गावातील जमतात आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतात आणि खरं त्यांच्या आईवडिलांचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो की त्यांनी म्हणजे नेहमी जी गावात मुलं दिसली नाहीत म्हणजे गावामध्ये जी मुलं आपल्याला म्हणजे मी तर श्रेयसला पहिल्यांदाच बघितलं म्हणजे तिथं निवड झाल्यावर कधी आमची भेटत नाही। तसंच राजूभाऊचे चिरंजीव अभिजित त्याची माझी पहिल्यांदाच तिथं सत्कार म्हणजे कधी भेटत नाही आणि त्यामुळे त्यांना ते म्हणजे त्यांचं सक्सेस आहे। गावात फिरल्यावर गावात इकडं तिकडं उन्हाळगिरी केल्यावर सक्सेस मिळतच नाही। त्यासाठी
जत्रा दसरा हे सगळं सोडून 1-2-4 वर्ष परत आयुष्यभर आपल्याला आहेच. आणि ज्यांनी हे केलं त्याच मुलांना हे यश 100% मिळालेलं आहे. म्हणून माझी येणाऱ्या सर्व पुढच्या विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती की आपण 3-4 वर्ष 5 वर्ष आपण ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण भाग घेतो तिथं खरंच तळमळीने बाकीचे सर्व पाहुणे रावळ्यांचे कार्यक्रम हे सोडून आपण सर्वांनी त्या गोष्टीवर फोकस केलं पाहिजे. आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून एक चित्ताने आपण ते सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि आपल्याला 100% आयराक्साईचं आपल्याला आशीर्वाद आहे, त्यामुळे आपल्याला यश मिळणारच आहे. आणि कधीही तुम्ही आम्हाला हक्काने सांगा की आम्हाला इथं अडचण आहे व इथं शिक्षणात आम्हाला अडचण आहे, इथं आमच्याकडे फी भरायला पैसे नाहीत. आम्ही सर्व गावकरी मिळून आपणाला एक मोठ्या ताकदीने आपल्या पाठीशी उभा राहू असं मी या निमित्ताने आपल्याला ग्वाही देतो. आणि या दोन्ही विद्यार्थ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. आमच्यावर प्रेम करून गावातली जी मंडळी बाहेरून सुद्धा पाहुणे रावळे आले, मुंबईवरून आले, इंदापूरवरून आले. सगळ्यांनी गावाने आतापर्यंत भरपूर प्रेम दिलं आणि आम्ही सुद्धा ह्या प्रेमापुढं नतमस्तक होतो. सगळेजण या ठिकाणी आले, आम्हाला सारखं मार्गदर्शन थोडे मेजरचं लाभायचं. त्याचप्रमाणे नाना असतील, सवार असतील, पवार गुरुजी असतील, नाना ही सगळेच माणसं, जालिंदर बाराते आहेत, यतीन बाबा आहेत, सर्व दिनकर आप्पा आहेत, ही वेळात वेळ काढून हे सटवाईवाडीवरून कोळेकर आले. इतकं भरभरून प्रेम दिलं. ह्या प्रेमापुढं आम्ही नतमस्तक आहोत. सगळेजण अतिशय एवढा वेळ दिला, सगळ्या गावाने वेळ दिला, त्यांचं आमचं सगळं कौतुक केलं. व्हॉट्सअपला असेल सगळीकडं भरभरून वेळ दिला. आमचे भाऊसाहेब फोन केला, मित्र भाऊसाहेबही आले, किरण पंडित आले, पवार आले, दालोडीहून आले, त्यांना फोन केला, म्हणलं या. ही सगळी मंडळी आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि पुण्यश्लोक अहिल्यामातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनभूमीत आणि आई राक्षाईच्या प्रांगणामध्ये आज आपण श्रेयस शिवाजी कोपनर यांचा भव्य आणि दिव्य असा सत्कार समारंभ ठेवला. सत्कार समारंभ का ठेवायचा तर ह्या सत्कार समारंभातून काय होतं तर एक तरुणांना ऊर्जा भेटते. का त्याचा सत्कार झाला, माझा पण आता ह्या पुढे झाला पाहिजे. आणि त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम ह्या तिन्हीच्या जोरावरती माणूस काहीही करू शकतो. आणि तरुणांना तर एकही अशी गोष्ट नाही की ती आपण हे करू शकत नाही, अशी एकही गोष्ट नाही. त्यासाठी फक्त माणसाच्या अंगी जिद्द असावी लागते. आणि ती जिद्द आता श्रेयसने दाखवून दिली. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं नाना आहेत, शांतीलाल नाना आहेत, तीन आप्पा यांचं सर्वांच्या वतीनं श्रेयस हे करतो, आभार मानतो, कौतुक करतो त्यांचं. त्यांना धन्यवाद देतो आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. येत्या राहण्यामध्ये निवड झाल्याबद्दल मी प्रथम आपल्या राक्षसवाडी बुद्रुक तसेच माझ्या कुटुंबाच्या वतीने या दोघांचे सहर्ष असं स्वागत आणि अभिनंदन करतो. माझ्या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आर्मीत भरती होणे सगळ्यात मोठी म्हणजे आनंदाचे एक त्याची बाब आहे. आणि त्याचा सार्थ अभिमान या ठिकाणी राक्षसवाडी आपल्या छोट्याशा गावामध्ये असे पोर भरती होणं आपल्या राक्षसवाडीचं नाव कुठंतरी 100%
आपल्या गावाच्या बाहेर जाते तालुका जिल्ह्याला 100% याचं नाव आपलं राक्षसवाडीचं नाही आणि त्याप्रमाणे त्यांना दोन्हीही श्रेयस आणि सार्थकला माझ्यातर्फे एक आव्हान किंवा एक त्यांना एक सांगण्यात येत आहे की त्यांनी अजून पुढे जाऊन यातून अजून काहीतरी मोठं पद मिळवावं अशी मी त्यांना विनंती करतो.